नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. कर्जत खालापूरमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल. थोरवे घारे एकत्र येणार, मग नितीन सावंत यांचं काय? कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सध्या राजकारण अक्षरशः धगधगत आहे. कालपर्यंत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे, सभांमध्ये एकमेकांना लक्ष करणारे आणि माझ्या नेत्याला बोललेलं सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेणारे नेते आज अचानक जवळ येताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मतदार संभ्रमात पडला आहे. कारण चर्चा सुरू आहे ती एका मोठ्या राजकीय समेटाची. एकीकडे आमदार महेंद्र थोरवे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीची जवळीक असलेले आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सुधाकर घारे, हे दोघे आता एकाच राजकीय व्यासपीठावर येणार का, असा हा प्रश्न आता कर्जतमधील प्रत्येक चौकात, प्रत्येक कट्ट्यावर आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात धुसमुसत आहे. कालचे कट्टर विरोधक आज एकत्र. विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूरमध्ये तिरंगी लढत झाली. एका बाजूला शिंदे गटाचे उमेदवार म्हणून महेंद्र थोरवे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाचे नितीन सावंत आणि तिसऱ्या बाजूला बंडखोरी करत मैदानात उतरलेले सुधाकर घारे. या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांची अक्षरशः रणधुमाळी पाहायला मिळाली. सभांमध्ये टीका, पत्रकार परिषदांमध्ये हल्लाबोल आणि सोशल मीडियावर एकमेकांवर चिखलफेक हे चित्र मतदारांनी जवळून पाहिलेलं आहे. पण आता अचानक पडद्यामागे बैठका सुरू झाल्यात, चर्चा रंगू लागल्या आहेत. महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरे यांच्यातील वाढती जवळीक आणि त्यातून सुधाकर घारे यांची भूमिका बदलते का, हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. मग जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा, हीच खरी सर्वसामान्य मतदारांची वेदना आहे. निवडणुकीत जनतेसमोर उभं राहून हा भ्रष्ट आहे, हा विकास रोखतो, हा जनतेचा विश्वासघात करतो असे आरोप केले गेले. कार्यकर्त्यांनी नातेसंबंध बिघडवले, गावागावात भांडणं झाली, एकमेकांनी वैयक्तिक वैर घेतलं. आता जर तेच नेते एकत्र टेबलावर बसणार असतील तर मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? ज्यांनी सुधाकर घारेंसाठी थोरवेशी वैर घेतलं, ज्यांनी महेंद्र थोरवेंच्या विजयासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, ज्यांनी परिवर्तन विकास आघाडीसाठी नितीन सावंतांसमोर हात मिळवणी केली, त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना कोण समजून घेणार? राजकारणात विचार महत्वाचे की फक्त सत्ता, हा प्रश्न आता जनतेसमोर उभा ठाकला आहे. परिवर्तन विकास आघाडीचा खेळ संपणार. कर्जत नगर परिषदेत सत्ता आणत परिवर्तन विकास आघाडीने महेंद्र थोरवेंना मोठा धक्का दिला होता. त्या विजयामुळे विरोधकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. थोरवेंना एकटे पाडायचं ही रणनीती उघडपणे दिसत होती. पण आता जर सुधाकर घारे थोरवेंच्या जवळ जात असतील तर सर्वात मोठा राजकीय फटका बसणार तो म्हणजे नितीन सावंतांना. कारण आजपर्यंत परिवर्तन विकास आघाडीचा चेहरा म्हणून फिरणारे हे नेते जर वेगवेगळ्या दिशेला जाऊ लागले तर आघाडीचा पाया हादरणार हे निश्चित. विकासासाठी एकत्र की राजकीय गणितासाठी? सध्या समर्थकांकडून एकच युक्तिवाद केला जातोय, रायगडच्या विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. पण जनतेच्या मनात प्रश्न वेगळे आहेत. हा विकास अजेंडा आहे की आगामी निवडणुकीची गणित? आदिती तटकरे यांना अधिक मजबूत करण्यासाठी ही रणनीती आहे का, की भविष्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विरोधकांची ताकद मोडण्याचा डाव? कारण राजकारणात कायमस्वरूपी मित्र नसतात आणि कायमस्वरूपी शत्रूही नसतात, असतं ते फक्त सत्तेचं गणित. 2029 मध्ये उमेदवार कोण? जर थोरवे आणि घारे एकत्र आले तर पुढचा सर्वात मोठा प्रश्न असेल उमेदवार कोण. महेंद्र थोरवे पुन्हा मैदानात उतरणार का, की सुधाकर घारेंना संधी मिळणार, की पुन्हा बंडखोरी होऊन कर्जत खालापूरमध्ये राजकीय स्फोट होणार? कारण दोघांच्याही समर्थकांनी महत्वाकांक्षा मोठी आहे. दोघांचं स्वतःचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे. त्यामुळे ही मैत्री किती दिवस टिकते आणि कोण कोणाला राजकीय मात देतो हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे. कर्जतच्या राजकारणात आता काहीही शक्य. आजची परिस्थिती पाहिली तर कर्जत खालापूरमध्ये राजकारण पूर्णपणे दुभावलं गेलं आहे. कार्यकर्ते संभ्रमात आहेत, मतदार गोंधळलेला आहे, नेत्यांचे राजकीय समीकरणे खेळ सुरू झालेला आहे. कालपर्यंत ज्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध रणशिंग फुंकले तेच आज एकत्र येण्याच्या तयारीत असतील तर उद्या पुन्हा कोण कोणाविरुद्ध उभं राहील हे सांगणं मात्र कठीण झालं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित, कर्जत खालापूरमध्ये पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अजून अनेक राजकीय स्फोटक होणार आणि त्या स्फोटकाच्या केंद्रस्थानी असणार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे आणि नितीन सावंत. पण आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर मात्र कर्जत खालापूरच्या राजकीय विश्लेषणाविषयी, कर्जत खालापूरमध्ये ज्या ज्या घडामोडी आपल्यासमोर मांडणार आहे त्या घडामोडी आपल्यासमोर पोहोचवायच्या असतील तर आमच्या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत